नमस्कार, मी सोनाली भाऊ बांगर, श्री छत्रपती महाविद्यालय जुन्नर मधील प्रथम वर्ष कला शाखेतील विद्यार्थिनी. राज्यशास्त्र विभाग अंतर्गत नेतृत्व विकास उपक्रमामध्ये विषय मांडते आजचे बदलते राजकारण. मित्रांनो, राजकारणात गेल्या काही दशकांमध्ये अनेक महत्त्वाचे बदल झाले. अनेक महत्त्वाच्या चळवळी, आंदोलने मराठी मातीत जन्मली. यात शरद जोशींची शेतकरी चळवळ, मेधा पाटकर यांचे नर्मदा बचाव आंदोलन, अण्णा हजारे यांची भ्रष्टाचार निर्मूलन चळवळ, आदिवासी चळवळी, दलित चळवळी आदींचा यात समावेश होतो. हिंदुत्वाच्या राजकारणाला वैचारिक बळ देण्याचे काम महाराष्ट्रातच झाले. महाराष्ट्राचा 60 वर्षांचा इतिहास हा अनेक चळवळी आणि आंदोलने यांची गौरवगाथा आहे. या काळात मोठे राजकीय व सामाजिक बदल झाले. आजच्या बदलत्या राजकारणाचे काही पैलू आहेत. त्यामध्ये सोशल मीडियाचा वापर राजकारणात दिसून येतो. सोशल मीडियाने राजकारणात प्रचंड बदल घडून आणले आहेत. राजकीय नेते आणि पक्ष आता मतदारांशी संवाद साधण्यासाठी आणि आपला विचार इतरांशी पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करू लागले आहेत. सोशल मीडियामुळे लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे आणि ते राजकीय मुद्द्यांवर अधिक सक्रियपणे सहभागी होत आहेत. त्याचप्रमाणे पॉप्युलिझमचा उदयही आपणास राजकारणात पाहायला मिळत आहे. लोकप्रिय नेते जे अनेकदा सोप्या आणि आकर्षक घोषणांद्वारे लोकांना आकर्षित करतात ते अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. हे नेते अनेकदा पारंपरिक आणि राजकीय पक्षांवर टीका करतात आणि ते बाहेरचे असल्याचा दावा करतात. सध्याचं राजकारण केवळ पैसा आणि प्रसिद्धीसाठीच. आपण सध्या घोटाळ्यांनी वेढलेल्या आणि भ्रष्टाचाराच्या अत्युच्च अशा शिखरावर असलेल्या देशात राहतोय. याबद्दल कुणाचंच दुमत नसावं. 2024च्या निवडणुकीत सत्ता हासिल करण्यासाठी विविध पक्षांचे लोक एवढा पैसा ओतणार आहेत की बस. हा पैसा जर दुष्काळ असलेल्या गावांमध्ये ओतला तर संपूर्ण भारत कायमसाठी सगळ्या प्रकारच्या दुष्काळातून मुक्त होईल. पण नाही, हे असं करणारच नाहीत. असं केलं तर हे नेते कसले? साधी गोष्ट आहे पहा. रस्ता करणारे कंत्राटदार चांगला रस्ता करणारच नाहीत, कारण तसा रस्ता केला तर त्यांना दरवर्षी काम कसं मिळेल आणि लाखो करोडो रुपयांवर त्यांना पाणी सोडावं लागेल. बरं, तो एकटाच थोडीच आहे. यात शिपायापासून ते कनिष्ठ वरिष्ठ अधिकारी, नगरसेवक, मंत्री, आमदार, खासदार आणि त्यांचे कार्यकर्तेही यात भागीदार असतात. त्याचप्रमाणे बाकी पक्षाचे लोकही यात भागीदार असतात, कारण यात ते थोडं तुझं भलं थोडं माझं भलं या भावनेने एकत्र येऊन देशाचा सत्यानाश करत आहेत. मी फक्त एक रस्त्याचंच उदाहरण दिलं आहे. हे लोक हा रस्ता आम्हासाठी नाही करतच नाहीत, कारण यांच्या आलिशान गाड्यांसाठी हे रस्ता करत असतात आणि मुख्य म्हणजे पैसा खाण्यासाठीचा हा एक अधिकृत मार्ग असतो. म्हणूनच निव्वळ तो रस्ता होत असतो. ही वाढती महागाई, रोगराई, लाचखोरी, गुंडाशाही यामुळे सामान्य जीवन जगणं जेव्हा आता कठीण झालं आहे, तेव्हा आता आपण कुठे विचार करायला लागलो. खाण्याच्या वस्तू आणायला जा, त्या महाग आणि भेसळयुक्तच मिळतील. ब्रँडच्या नावाखाली कंपन्या दामदुप्पट पैसा घेऊन कशा लुटताहेत ते दिसतं. कामासाठी कुठल्याही ऑफिस मध्ये जा, तो माणूस असा अडवेल की लाच हवीये हे सांगायलाही त्याला लाज वाटत नाही. कोर्टात जा, तिथे तुम्हाला म्हणजे सत्याला न्याय मिळणारच नाही, अशी सत्यस्थिती आहे. या सगळ्याच्या पाठीमागे नाही तर सगळ्यांपुढे राजकारणी लोकच आहेत, हे आता जगजाहीर झाले आहे. आपला देश हा कृषीप्रधान आहे असं आपण लहानपणी शालेय पाठ्यपुस्तकात वाचलेलं आहे. पण आज तो तसा कुठे आहे? तुम्हाला खूप हसू येत असेल ना, जेव्हा आपले कृषी संबंधातील नेते असं बोलतात की यंदा खूप छान पाऊस झाला असल्याने पीक भरपूर येईल, आणि काही दिवसांनी असंही वक्तव्य करतात की दुष्काळ असल्याने पिकं कमी येतील, तेव्हा लोकांनी पाणी खूप जपून वापरावे. खरं तर दुष्काळ ही दरवर्षी येणारी समस्या आहे. त्यावर उपाय म्हणून शेततळ्यासारखे प्रकल्प भ्रष्टाचार होऊ न देता जेवढे पैसे मंजूर झाले ते 100% तेथे उपयोगात आणले तर दुष्काळ कसा राहील? पण यांनाच पैसा पुरत नाही तर तुमच्या दुष्काळावर पैसा खर्च करतीलच कसे? सत्ता टिकवण्यासाठी पाठिंबा देणाऱ्या पक्षातल्या लोकांमागे सीबीआय लावून सत्ता टिकून ठेवणे आणि भ्रष्टाचार केलेला असल्यामुळे सीबीआयलाच घाबरून सत्ताधाऱ्यांना साथ देण्यासाठी साथी पक्षांना पर्याय नाही, हाही प्रकार आता जगासमोर आलेला आहे. तशाच विरोधी पक्षातील काही गोष्टी समोर आल्यात. सत्ताधारी आणि विरोधी पक्षात घोटाळा आणि भ्रष्टाचार करण्यात पुढे कोण? किंवा भ्रष्टाचार उघड झाल्यावरही सीबीआयलाच धमकी देऊन आम्हीही सत्तेत येऊन तुम्हाला पाहून घेऊ असे जाहीर बोलणे हेही एक भावी गुंडाशाहीचे प्रतीक आहे, नाही का?
आणि आपण अशाच लोकांना निवडून देत आलोय. मग या देशाचं काय होणार सांगा बरं. आजकाल आपण मतदान करताना हे पाहतही नाही की त्यांची ध्येय धोरणं काय आहेत, निवडणूक लढविणारा कोणत्या योग्यतेचा आहे, गुंड मवाली आहे की चांगला शिकलेला आणि योग्य आहे. आपण फक्त असं पाहतो की हा माझा पक्ष आहे किंवा मी या पक्षाचा आहे आणि इथेच आपण आतापर्यंत माती खाल्लेली आहे. आपल्याला एकही उमेदवार पसंत नसेल तर नापसंतीचा अर्ज पण मतदानाच्या वेळी भरू शकतो, हेही कित्येकांना अजून माहित नाही. मत देण्यात आणि आपण धन्यता समजत आलोय हे खूपच हानिकारक आहे. अशा प्रकारे सुरू असलेलं हे राजकारण कुठेतरी थांबायलाच हवं. धन्यवाद.